जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. बोले अजित पवार, मेरे परिवार में कोई भी गलत नहीं कर सकता है. मैंने पूरे मामले की जानकारी ले ली है. अजित पवार ने ये कहा है, संबंधित मामले में अभी तक कोई लेना देना नहीं हुआ है, कोई लेन देन नहीं हुआ है. मैंने सीएम फडणवीस से फोन पर बात की है और फडणवीस से कहा है कि वो जांच के आदेश दे सकते हैं. सगळी लँड स्कॅम्स हल्ली पुण्यातूनच निघतायत, याच्या मागे काय आहे? म्हणजे ज्या लोकांच्यावरती खरं तर आरोप असले पाहिजेत तेच याची चौकशी करतायत. आणि दुसरीकडे सरकारी जमीन आहे, सरकारी मालकीची जमीन आहे, कलेक्टरांच्या मालकीची जमीन आहे. महारवतन या गोष्टीशी त्याचा संबंध नाही, परंतु महारवतन असं करून हे वातावरण तापवण्यात आलं. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या सरकारची अजून वर्षपूर्ती पण झालेली नाहीये, पण त्याच्या आधीच या सरकारमधल्या घोटाळ्यांची मालिका मात्र एकापाठोपाठ एक पाहायला मिळतेय. पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या प्रकरणातलं सगळं वादळ शांत होतंय ना होतंय त्याच्या आधीच पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराचं एक प्रकरण गाजलं आणि काल अखेर या संपूर्ण प्रकरणामध्ये एका रुपयाचाही व्यवहार झालेला नाहीये असं सांगत आणि ही सगळी जमीन जी आहे ती सरकारला परत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं सांगत या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणातले काही प्रश्न जे आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत. केवळ व्यवहार झालेला नाहीये असं सांगून या सगळ्यावरती असा इतक्या सहजपणे येऊ शकतो का? याच्यातले जे गुन्हेगार आहेत ते केवळ या गोष्टीवरती आणि सरकारी जमिनीचा अपहार करण्याचा प्रयत्न झालेला होता त्याची शिक्षा केवळ एखादा सहाय्यक दुय्यम निबंधक आणि एखादा तहसीलदार यांना होऊ शकते का? असे सगळे प्रश्न आहेत. आणि सोबतच या प्रकरणामध्ये जे राजकारण दिसतं आहे, कारण जर आपण गेल्या 8-9 महिन्यातल्या गोष्टी बघितल्या तर अजित पवारांच्या पक्षाच्या प्रकरणांची चर्चा जितक्या मोठ्या पद्धतीनं होतीये आणि ती हव्या तशा पद्धतीनं होतीये का? पुण्यातल्या प्रकरणाला काही स्थानिक अँगल पण आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री सत्तेत असताना इतके केविलवाणे का दिसत आहेत, या सगळ्याची पण आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणून थोडंसं बिहाइंड द सीन्स याच्यामध्ये जे काही झालेलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाशी म्हणजे या सगळ्या प्रकरणाची माहिती असलेली आणि यातली जी पात्र आहेत त्यांना बऱ्याच काळापासून ओळखणारे, यातली जी स्थळं आहेत त्याच्याशी परिचित असणारे 2 महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आता आपल्यासोबत आहेत. एकतर विजय चोरमारे सर आहेत जे कोल्हापुरातून आपल्याशी जॉईन झालेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या महाराष्ट्र दिनमान नावाची एक स्वतंत्र वृत्तसंस्था ते चालवत आहेत. आणि ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर पण आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न साहजिकच आपण म्हणजे आता केवळ एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाहीये या एका वाक्यानं या विधानावरती पडदा टाकता येऊ शकतो का? आणि अजित पवार सत्तेत असताना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं केविलवाणे दिसले, म्हणजे सत्ता काही तुम्हाला घोटाळ्यांची मुभा देत नसते या अर्थानं हे विधान नाहीये, पण ज्या पद्धतीनं या प्रकरणाची सगळी हवा तापवण्यात आली आणि स्वतः अर्थमंत्री असणारे अजित पवार आपल्या मुलाच्या बाबतीत एवढ्या तातडीनं त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं, याच्यावरून तुम्हाला काय नेमकं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? चोरमारे सर आणि मग नंतर रोहित सर. रोहितने आधी बोलू दे. रोहित पुण्यातनं प्रॉपर जरा सगळं. बर, मी म्हणजे 25 वर्ष प्रशांत विजयजी तुम्हाला दोघांना माहिती, मी 25 वर्ष मुंबईत काम केलेलं असलं तरी मी मूळचा पुण्याचा आहे आणि आता परत पुण्यात राहायला आलोय. त्यामुळे पुण्यातली ही सगळी प्रकरणं मी अधिक जवळून थोडी बघतोय. पहिलं तर बॅकग्राऊंड अशी सांगतो आणि ती थोडीशी जरा म्हणजे थोडा एक लाईटर नोटवर आपण ते बघू की सगळी लँड स्कॅम्स हल्ली पुण्यातूनच निघतायत, याच्या मागे काय आहे? हा एक म्हणजे रिअल इस्टेटची खाण म्हणावी, सोन्याची खाण म्हणावी तशी पुण्याची स्थिती जी मला वाटतं 80च्या 90च्या दशकात मुंबई शहराची होती तशी होते की काय? म्हणजे हे पुणे शहर मी अनेकदा म्हणतो की मुंबई 2.0 असं ज्याला म्हणता येईल तसं रिअल इस्टेटच्या आणि सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या नातेवाईकांशी संबंधित भूखंड प्रकरण असो, अगदी अलीकडच्या काळात झाली मुरलीधर मोहोळ यांची आधी पार्टनरशिप ज्याच्यात होती आता नाही असं ते म्हणतात, त्या
कंपनी म्हणजे रिअल इस्टेट कंपनीचं जैन बोर्डिंग स्कूलच्या संदर्भातल्या जमिनीचं असो, किंवा आता हे ताजं परवाचं आलेलं प्रकरण जे की सरकारी जमिनीच्या बाबतीत, आणि ते सुद्धा 42 एकर इतक्या मोठ्या जमिनीच्या बाबतीत असो, सगळ्या गोष्टी पुण्यातून होत आहेत आणि हे अगदी राजकीय घडामोडींचं हे केंद्र झाल्यासारखं झालंय, विशेषतः स्कॅम्स हे बॅकग्राऊंड झाली. प्रशांत, विषय असा आहे की याच्यावर म्हणजे तुमचा आजचा जो प्रश्न आहे तो अगदी परफेक्ट आहे की अनुत्तरित प्रश्न म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणजे आपलं काम ऑब्झर्वेशन्स देणं आणि प्रश्न उपस्थित करणं हे आहे आणि अनालिसिस देणं हे आहे पत्रकार म्हणून, तर ते आपण करतोय. आपण काही कोणावर डायरेक्ट आता आरोप करायला नको, कारण संशयाच्या फेऱ्यात सगळं आहे, अजून काही सिद्ध झालेलं नाही वगैरे, पण प्रश्न उपस्थित तर केलेच पाहिजे. त्याच्यामध्ये सुरुवात आपण काल जे शेवटी घडलं या प्रकरणात तिथून करू आणि मग मागे जाऊ. तर काल या प्रकरणात असं घडलं की अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, यांनी मीडियासमोर मुंबईत असं सांगितलं की मला ह्या प्रकरणाची काही माहिती नव्हती किंवा हे सगळं होतंय, जमिनीचा असा व्यवहार वगैरे मला माहिती नव्हता. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या जमीन प्रकरणात जितक्या सनसनाटी गोष्टी आहेत तितक्याच गूढ गोष्टी या उत्तरामुळे पुढे आलेल्या आहेत. त्यांच्या उत्तरामुळे किंवा एक्सप्लेनेशनमुळे हे गूढ निर्माण झाले. हे अशा अर्थाने मी तुम्हाला सांगतो की रघुराम राजन हे जे भारताचे एक थोर अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की इवन 35 years आफ्टर लिबरलायझेशन इंडियाज इकॉनॉमी रिमेन्स पॉलिटिकल. भारताची इकॉनॉमी ही पॉलिटिकल इकॉनॉमी आहे असं त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं होतं. आणि ते कशासाठी मी म्हणतोय किंवा त्याची आठवण मी कशासाठी देतोय तुमच्या सुजाण प्रेक्षकांना, ती अशासाठी की भारतात कुठल्याही शहरात, कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही भागात तुम्हाला एक वडापावचा स्टॉल सुरू करायचा असो किंवा एक 5,000 कोटीचा कार उत्पादन करणारा कारखाना सुरू करायचा असो, त्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो व्यवसाय तुम्ही करू शकत नाही. हे रघुराम राजन यांना म्हणायचं होतं जेव्हा ते म्हणतात की स्टील रिमेन्स अ पॉलिटिकल इकॉनॉमी. मला जर माझ्या मित्रांनी एक 5 वर्षापूर्वी, मी परवा मित्रांशी बोलताना उदाहरण दिलं, 5 वर्षापूर्वी पुण्यात एक छोटंसं रेस्टॉरंट टाकलं 600 स्क्वेअर फुटाचं भाड्याने लीजवर जागा घेऊन, तर त्याचं ते सुरू होण्याच्या आधीपासून त्याचं रिनोव्हेशन होतं, तेव्हा तिथले स्थानिक नगरसेवकांची माणसं, स्थानिक आमदारांची माणसं हे येऊन ते काय आहे, काय करणार, आमचं काय, अमुक काय वगैरे असं त्याला सगळं ते मॅनेज करावं लागतं. या परिस्थितीमध्ये 42 एकर जमीन, म्हणजे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो की 600 स्क्वेअर फुटाच्या जमिनीवर काहीतरी होतंय, तर स्थानिक राजकीय नेते तिकडे येतात, सगळी तपासणी वगैरे करतात आणि आपलं काय वगैरे असं ते सेटलमेंटच्या ह्याच्यात करतात, इतकं त्यांचं बारीक लक्ष असतं. अशा परिस्थितीमध्ये 42 एकर म्हणजे कॅल्क्युलेशननुसार 17,30,000 स्क्वेअर फूट होतात. प्रशांत, 17,30,000 स्क्वेअर फुटाच्या रिअल इस्टेटच्या वरती काहीतरी होतंय. 2-3 महिने घडामोडी होत आहेत, अनेक वर्षांपासून कागदपत्र बदलतायत. ही गोष्ट पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि ज्यांचं पुण्यावर प्रचंड होल्ड आहे, जे सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात, प्रशासनावर त्यांची पकड आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांना ही गोष्ट कळली नाही. 3 महिने 4 महिने या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू शकतं का? हा पहिला प्रश्न मी उपस्थित करू इच्छितो. अनुत्तरित प्रश्न जे त्यातला पहिला प्रश्न हा आहे की हाऊ कॅन गार्डियन मिनिस्टर ऑफ पुणे से की 42 एकर जमिनीचा काहीतरी व्यवहार झालाय, हे मला कळलं नाही. दुसरा प्रश्न पुढचा, जिल्हाधिकारी, मंत्रालयातले अधिकारी, नगरविकास खात्याचे अधिकारी आणि अन्य अधिकारी यांच्या परवानगीशिवाय, यांच्या कन्सेंटशिवाय अशा प्रकारच्या इतक्या मोठ्या जमिनीचं अग्रीमेंट हे उपनिबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिस आपण ज्याला म्हणतो तिथे होऊ शकतं का? इतका समजा 300 कोटीचा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये होऊ शकतं का? बारीक सारीक व्यवहार तुम्ही बघा, कुठलं छोटे छोटे देवाणघेवाणीचे जमिनीचे व्यवहार असतात, त्याच्यामध्ये किती काय काय सगळ्यांचं लक्ष असतं आणि कसं ते केलं जातं. दुसरा प्रश्न हा अधिकारी आणि इतर मंडळींबद्दल आहे की त्यांचं काय, म्हणजे जिल्हाधिकारी पातळीपासून विभागीय आयुक्त असतील किंवा मंत्रालयापर्यंत सगळे अधिकारी असतील, त्यांचं लक्ष नव्हतं का? हे कसं झालं? तिसरा अनुत्तरित मोठा प्रश्न, यामध्ये 300 कोटीची काही देवाणघेवाण झाली नाही. आता तुम्ही म्हणालात ओपनिंग कॉमेंटमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये की पैशाची काही देवाणघेवाण झालेली नाही, काहीच पैसे दिले गेलेले नाहीत, असं अजित पवार यांनी काल त्यांच्या जे ब्रीफ त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलं किंवा खुलासा केला त्यामध्ये म्हटलं. मला एक बेसिक गोष्ट कळत नाही, मी काही रिअल इस्टेट या विषयातला किंवा त्यातल्या व्यवहारातला अभ्यासू तज्ञ नाही, पण तरी सुद्धा बेसिक तर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही जमिनीचं, फ्लॅटचं किंवा रिअल इस्टेटचं जेव्हा अग्रीमेंट होतं तेव्हा बेसिकली त्या अग्रीमेंटमध्ये विकत घेणाऱ्यांनी किती पैसे विकत घेणाऱ्याला दिले आहेत याचा उल्लेख, किंवा ते दिले आहेत असा उल्लेख, किंवा
जमा झालेत असा उल्लेख हा अग्रीमेंटमध्ये असतो ना. ते जे ऍफिडेव्हिट असतं त्याच्यामध्ये आपण जे सह्या करतो ते नोटराईज होतं आणि ते रजिस्टर होतं सरकारी कार्यालय म्हणजे सब रजिस्ट्रार किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये. त्याच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाल्यानंतर अग्रीमेंट रजिस्टर होतं. जर पैशाचा व्यवहारच झालेला नाही आणि कोणी कोणाला पैसे दिलेच नाहीत आणि ते सुद्धा 300 कोटीच्या अमाऊंट बद्दल आपण बोलतोय, तर मग हे अग्रीमेंट कसं काय रजिस्टर झालं आणि ते रजिस्टर कसं करून घेतलं हा तिसरा अनुत्तरित मोठा प्रश्न आहे. हे 3 मोठे प्रश्न आहेत. आणि या व्यतिरिक्त अर्थातच एक ऑफ द कफ म्हणावा तसा एक प्रश्न असा आहे की हे सगळं प्रकरण असं बाहेर कसं आलं. आणि काही जणांचं म्हणणं आहे, आपण सगळ्या बाजू मांडल्या पाहिजेत म्हणून सांगतो, राष्ट्रवादीमध्येही आपले मित्र किंवा म्हणजे मित्र नाही म्हणता येणार, सोर्स म्हणू किंवा ज्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळते, ज्यांच्याकडे आपण चर्चा करतो ते आहेत, भाजपमध्ये सुद्धा आहेत, सगळे आहेत. तर याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांकडून काल संध्याकाळी मला असं थोडंसं सांगण्यात आलं की हे अडकवण्यात आलेलं आहे. पवार साहेब काय एवढे खुळे नाहीत की अशा सरकारी जमिनीचा असा व्यवहार त्यांच्या मुलांनी करावा, त्यांना हे काही म्हणजे हे कोणीतरी ट्रॅप केलेलं आहे वगैरे. तर अशी एक कोणीतरी म्हणजे त्याची एक साईड स्टोरी आहे. त्याच्याबद्दल मी आता डायरेक्ट काही कॉमेंट करू इच्छित नाही कारण त्याच्याबद्दल आपल्याला काही ठोस माहिती नाही. पण ज्या गोष्टी कागदपत्र स्वरूपात कन्व्हेन्शनल मीडियावर बाहेर आलेल्या आहेत त्याच्याबद्दल मात्र हे अनुत्तरित प्रश्न फार मोठे आहेत असं मला वाटतं. प्रशांत, म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर सुद्धा जे प्रश्न उरतात ते सगळे तुम्ही थोडक्यात त्याचा परामर्श घेतलेला आहे. आणि अगदी बरोबर आहे की म्हणजे हे सगळं लपवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यानंतर जे उरत ते तुम्ही अगदी नेमक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. सोरमारे सर, रोहित सरांनी ही पार्श्वभूमी तर या सगळ्याची सांगितली. मला या प्रकरणाला म्हणजे दडपण्यासाठी ज्या गोष्टी गेल्या 2 दिवसामध्ये घडल्या त्याच्यातल्या वेगळेपणाबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. म्हणजे की प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर लगेचच एक चौकशी समिती नेमली जाते, ती त्याच खात्याची असते ज्या खात्यामध्ये हा सगळा व्यवहार झालेला आहे. म्हणजे खरं तर चौकशी वेगळ्या यंत्रणेकडनं झाली तर त्याला काहीतरी अर्थ आहे. पण विकास खारगे जरी ते प्रामाणिक असतील अधिकारी तरी त्यांच्याच खात्याकडनं ही चौकशी होतीये. आणि पुन्हा त्याच्यामध्ये ते जिल्हाधिकारी पण आहेत की ज्यांच्या क्षेत्रामध्ये हा सगळा व्यवहार झालेला आहे. म्हणजे ज्या लोकांच्यावरती खरं तर आरोप असले पाहिजेत तेच याची चौकशी करतायत. आणि दुसरीकडे अजित पवारांनी तातडीनं येऊन हे स्पष्टीकरण सांगणं आणि काहीही झालेलं नाहीये असं म्हणणं. तर 1 महिन्यामध्ये ही समिती आता रिपोर्ट देणार आहे. एवढ्यानं हे सगळं प्रकरण शांत होतं का? हे प्रकरण हाताळण्याची जी पद्धत तुम्हाला सरकारची दिसली त्याच्यामध्ये काय दिसतं आहे? त्याच्यामध्ये काही राजकारण पण दिसतंय का? प्रशांत, रोहितने बऱ्यापैकी आधीचे तपशील सगळे क्लिअर केले आहेत आणि मी जरा अगदी म्हणजे जी घटना ही सुरू झाली चर्चा तेव्हापासून अगदी टचमध्ये नव्हतो. त्यामुळे मी काल दिवसभरात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजून घेत आलो. त्यामुळे माझ्याकडून काही मधले रेफरन्सेस निसटले असण्याची माझ्या पाहण्यातून वाचण्यातून शक्यता आहे. पण मला हा पहिला प्रश्न हाच पडला होता. रोहितने ज्याचा हे उल्लेख केला की अग्रीमेंटमध्ये किती पैसे चेकने दिले, किती कॅशने दिले, किती डीडीने दिले हे सगळा उल्लेख असतो. कुठल्याही पैशाचा व्यवहारच नाही त्या अग्रीमेंटमध्ये, ज्या नोंदणी ह्याच्यात. मुळात हे कसं होऊ शकतं याचं उत्तर जाणकारांनी द्यायला पाहिजे सिरियसली या ह्याच्यातल्या. हे असं काय अग्रीमेंट होऊ शकतं का? एवढ्या कोटीची एवढी जमीन आहे, तिची किंमत, तिचे पैसे, काही रुपयाचा व्यवहारच झालेला नाही आणि तरी सुद्धा ती जमीन अशी एखाद्याला देता येऊ शकते का? याच्या संदर्भातला चर्चा मला वाटतं याच्या संदर्भात अधिक कुणीतरी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी किंवा यांनी बोलायला पाहिजे. दुसरं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला ना प्रशांत आता की बाबा हे कसं तातडीनं दडपण्यात, मला असं दडपण्याचा प्रयत्न नाही, हे दडपण्यापेक्षा अधिक हे चर्चेत आणण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून सुरू आहेत. तुम्ही मला सांगा, मुरलीधर मोहोळांचं प्रकरण आल्यानंतर त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दिवसांनी किती तासांनी त्या संदर्भात व्यक्त झाले होते जरा तपासून बघूया आपण. म्हणजे त्या संदर्भात प्रतिक्रिया द्यायला त्यांनी किती काळ लावला का? ते खातं सुद्धा धर्मादाय आयुक्त त्यांच्या अंडरच आहे ना, म्हणजे धर्मादाय आणि त्यांचे म्हणजे आरोप थेट झालाय की ते धर्मादाय आयुक्त ते फडणवीसांचे जवळचे नातलग आहे आणि त्यांनी तो जैन बोर्डिंग संदर्भातला सगळा व्यवहार केलाय. तर त्या संदर्भात फडणवीस एक शब्द बोललेत का किंवा किती काळानंतर बोललेत? या उलट अजित पवारांचं प्रकरण आल्यानंतर अगदी पहिल्या सेगमेंटमध्ये सगळं हे बघितलेलं आहे, या प्रकारे हे करून आम्ही याची चौकशी करून कारवाई करू हे सांगितलं. प्राथमिक दृष्ट्या प्रकरण गंभीर दिसत आहे, प्रकरण गंभीर दिसतंय वगैरे हे त्यांनी अगदी म्हणजे काही तास सुद्धा नाही लागलेले
तेवढ्यात हो. त्यांची हे प्रकरण आल्यानंतर प्रतिक्रिया आली आहे। याच्यावरून लक्षात घ्या की हे दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे की ते अधिक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला हाईप देण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारी पातळीवरून, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणजे हे सापेक्ष आहे, अर्थात त्याचा अर्थ कुणी काही काढू शकतो, पण आपल्याला तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये एक अजून गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या प्रकरणामध्ये म्हणजे हे प्रकरण तापवण्यासाठी विरोधी पक्षातनं कुठून आवाज येत नव्हता फारसा। म्हणजे सुप्रिया सुळे पण म्हणाल्या की पार्थवरती माझा विश्वास आहे वगैरे, म्हणजे विरोधी पक्षातनं हवा नसताना, विरोधी पक्ष बोलत नसताना हे प्रकरण त्या लेवलला पोहोचलं। आणि परत नंतर अण्णा हजारेंची पण एंट्री त्याच्यामध्ये झाली की अण्णा हजारे पण बोलले, म्हणजे बऱ्याच सुरुवातीच्या टप्प्यात अंजली दमानिया त्यात होत्या, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात अंजली दमानिया त्या अगदी म्हणजे सुरुवातीला पहिल्या ह्याला प्रतिक्रियेला अंजली दमानिया वगैरे ही सगळी मंडळी होती, त्या विरोधी नेते त्यात नंतर उशिरा आलेले आहेत। म्हणजे हे मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलं। आता आपण त्या संदर्भात किती महिन्याभराची मुदत देणारी चौकशी समिती नेमावी काय, चौकशी समितीत कोण असावं, कारवाई कुणावर केली, आता ते जे टेक्निकल गोष्टी सांगतायत त्या आपण आता या घडीला जोपर्यंत चौकशी समिती काय अहवाल देत नाही, त्या संदर्भात काय करत नाही, तर आपण काही गोष्टी सरकारच्या काही गोष्टींच्यावर विश्वास ठेवू दे म्हणतायत त्यावर। म्हणजे कारवाई झाली कुणावर, तर जे लोक तिथं सह्या केलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे। म्हणजे कंपनीच्या 1% पार्टनरवर कारवाई झाली कारण त्याची कागदपत्रावर सही आहे, 99% पार्टनर आहे त्याच्यावर सही कारवाई झालेली नाही कारण तो तिथं त्याची सही नाही, तो तिथं उपस्थित नाही। अर्थात या सगळ्या आपण याची वाट बघू, म्हणजे नंतर अंतिम अहवालापर्यंत यात कोण किती काय दोषी आहे। पण इथं मला जे राजकारण दिसतंय ते असं की नेहमी म्हणतात ना, दुसऱ्याची रेष छोटी करायची असली तर आपली रेष मोठी करा, तर इथं उलट घडलेलं आहे। आपली रेष छोटी करायची असली तर दुसऱ्याची एक मोठी रेष उभी करा। म्हणजे मुरलीधर मोहोळांचं प्रकरण इकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर येणं, त्याची चर्चा होणं, तर ते आणखी आणि परत त्या जैन समाज असणं, या सगळ्या गोष्टी इथं आहेत। आणि मग हे कमी कसं करायचं, तर मग त्याच्यापेक्षा मोठं प्रकरण यायला पाहिजे। आणि अर्थात त्याच्यापेक्षा मोठं प्रकरण त्या ह्यानं हे पार्थ पवारांचं आलेलं आहे। तिथं मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणात थेट जैन समाजाचा सहभाग होता, जैन समाज होता, जैन समाजाशी संबंधित विषय होता। आणि इथली फॅक्ट विषय जर लक्षात घेतली तर ह्या जमिनी महार वतनाच्या नाहीत। म्हणजे परवा त्या एका चॅनलवर एकनाथ खडसेंनी सांगितलेली वस्तुस्थिती आणि जी समोर डॉक्युमेंट मी कालपासून जे बघतोय आणि ज्यातून माझं जे आकलन झालंय त्यानुसार ही सरकारी जमीन आहे, सरकारी मालकीची जमीन आहे, कलेक्टरांच्या मालकीची जमीन आहे। महार वतन या गोष्टीशी त्याचा संबंध नाही, परंतु महार वतन असं करून हे वातावरण तापवण्यात आलं। आणि एक समाज, आंबेडकरी समाज सुद्धा, त्या आंबेडकरी समाज सुद्धा या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह होईल। कारण लक्षात घ्या, इथे विरोधी पक्षांच्या पेक्षा जे आंबेडकरी चळवळीतले पक्षाशी संबंधित लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत सातत्यानं, ते लोक यात अग्रेसिव्ह होऊन अजित पवारांच्या विरुद्ध बोलतायत। म्हणजे इथं एक समाज, आंबेडकरी समाज ही अजितदादांच्या किंवा या सगळ्या प्रकरणात इथं उभा केला जातो, हे मला राजकारण दिसतं यातलं सगळ्यातलं। बरोबर, नाही जेव्हा राजकारणाबद्दल आपण बोलतोय हे पदर सांगणं आवश्यक असताना एक गोष्ट ही पण आहे की म्हणजे प्रकरण ज्या पद्धतीनं झालं, म्हणजे सरकारी जमिनीच्या अपहाराचा प्रयत्न होता, 40 एकरांची जमीन आहे, ती प्राईम लोकेशनची जमीन आहे आणि त्याच्यामध्ये अशा गोष्टी करताना तुम्ही ज्या पद्धतीने नियम धाब्यावर बसवताय ते नक्कीच म्हणजे खूप गंभीर आहे आणि त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती होत राहील। आता याला जे अँगल्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय, पण दुसरीकडे रोहित सर, एकनाथ खडसेंच्या बाबतीत असंच एक प्रकरण 2015च्या आसपास झालेलं होतं। आता जे कारण सांगितलं जातंय की रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सहीसाठी पार्थ पवार नव्हते, एकनाथ खडसे कुठं सही करायला गेले होते तेव्हा देखील त्यांच्याच नातेवाईकांच्या नावावरती जमिनी होत्या, मग त्यांचा तर त्यावेळी राजीनामा घेतला गेलेला होता। इथं अजित पवारांचं जर कालचं स्पष्टीकरण आपण बघितलं तर या गोष्टीवरती जोर आहे की या प्रकरणाची मला माहिती नाहीये, माझ्या ऑफिसमधनं कोणाचे कॉल गेलेले नाहीयेत आणि मी दबाव टाकलेला नाहीये। आता एकनाथ खडसेंच्या बाबतीत एक ती मीटिंग जी आहे ती त्यांनी घेतलेली होती, हा एक वेगळा मुद्दा आहे की त्या सगळ्या व्यवहाराच्या बद्दल, पण तरी सुद्धा जर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असेल तर अजित पवारांनी किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यायला नको का? प्रशांत, या प्रश्नाचं उत्तर देताना थोडी बॅकग्राऊंड परत एकदा मला सांगायची ती अशी आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही मोठे मंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्री किंवा मुख्यमंत्री वेगवेगळे यांचे नातेवाईक
कुठल्या ना कुठल्या प्रकरणात त्यांना काहीतरी फायदा वगैरे मिळाला असं झाल्यामुळे त्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिले गेले अशी जी ट्रॅडिशन आहे त्याची जी लिस्ट आहे त्याच्याकडे आपण एक रेफरन्स पॉईंट म्हणून बघू. प्रिव्हियस रेफरन्स पॉईंट काय आहे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एकनाथ खडसे. तर कसं आहे की कायद्याच्या दृष्टीने जर तुम्ही म्हणालात तर नातेवाईकाला लाभ मिळाला हा काही गुन्हा असत नाही, पण तो नैतिक दृष्ट्या राजकारणामध्ये एक चुकीची गोष्ट म्हणून मानली जाते आणि म्हणून राजीनामा दिला जातो. तर आपण डायरेक्ट 30 वर्ष मागे जाऊ आणि त्याच्यामध्ये किंवा 25 वर्ष मागे आणि 99 सालाच्या सुमाराला मनोहर जोशी यांचा जो राजीनामा झाला पुण्यामध्ये आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारे यांनी ते प्रकरण काढलं होतं. असं म्हटलं जातं की मनोहर जोशी यांचे जावई त्यांच्या काही जमिनीचा लाभ त्यांना म्हणजे जमीन भूखंड मिळाला वगैरे पुण्यामध्ये आणि ते रिअल इस्टेट व्यवसायात होते. त्याचा थेट धागा मनोहर जोशी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्याच्यावर खूप आरडाओरडा होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा. हा एक भाग झाला होता. त्याच्याही आधी तुम्हाला मी आठवण करून देतो, मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये अगदी 35 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी असताना अगदी नवीन असताना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या कन्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्या कन्येचे मार्क वाढवून घेतले आणि तो सुद्धा परत नातेवाईकाला मिळालेला लाभ, मुख्यमंत्र्याच्या पदामुळे त्यांच्या नातेवाईकांना मिळालेला लाभ असं प्रकरण होतं. महाराष्ट्र टाइम्सने ते प्रकरण खूप लावून धरलं. गोविंद तळवलेकरांनी त्याच्यावर जावे तर लागेलच अशा हेडलाईनचा अग्रलेख लिहिला. खूप गजब झाला विधानसभेत वगैरे आणि शिवाजीराव निलंगेकरांना राजीनामा द्यायला लागला मुख्यमंत्री पदावर. तर असं एक क्विकली मागचं 30 वर्ष 25 वर्ष मागचं आमचं वय खूप दोघांचं जास्त असल्यामुळे पण तो मला वाटतं सासूबाईंच्या नावावरती होता ना. अशोक चव्हाणांचा आदर्श फ्लॅट त्या आणि सासूबाई सासूबाई हे काही जवळचे नातलग नाहीत, जवळचे नातेवाईक नाही असं स्टेटमेंट. हा आता पुढे आपण तुमच्या प्रशांत तुमच्या तरुण पिढीकडे आपण जर आलो, तुम्ही जे ऍक्टिव्हली बघितलंय त्याच्यामध्ये असं आहे की अशोक चव्हाण, तर आता तो यांनी उल्लेख केला आमचं वय फारच जास्त आहे पण तुम्ही हे अशोक चव्हाण वगैरे जास्त ऍक्टिव्हली बघितलंय तर आदर्श दिल्लीहून अशोक चव्हाणांना सांगण्यात आलं की यू हॅव टू लिव्ह आणि ते झालं वगैरे वगैरे. हाच प्रकार विलासराव देशमुख यांच्या बाबतीत रितेश देशमुख हे त्या 26/11च्या ठिकाणी रामगोपाल वर्मांना घेऊन गेले म्हणून झाले. तर थोडक्यात मला काय सांगायचं की जुन्या काळात असं आपण म्हणू, आता हा जुना नवा हे सगळं रिस्पेक्टिव्ह असतं, पण जुन्या काळामध्ये असं दिसतंय की काँग्रेस हायकमांड असो किंवा अन्य कोणी असो त्यांनी मुख्यमंत्र्याने किंवा मंत्र्याने आपल्या नातेवाईकांना लाभ मिळवून दिल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला अशी परंपरा आता तुम्हाला मी जी नावं सांगितली त्याच्यामध्ये दिसते आहे. ही परंपरा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे भाजपचे एकनाथ खडसे, रिपीट करतो, एकनाथ खडसे हे भाजपचे नेते असताना सुद्धा आणि मंत्री असताना सुद्धा भाजपनी सुद्धा ती परंपरा एकनाथ खडसे यांच्या बाबतीत चालू ठेवली. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत भोसरी येथील पुण्यात जवळ जे काय आहे तिथलं भूखंडाचं काही नातेवाईकांचं हे आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला भाजपच्या हायकमांडांनी सांगितलं असं आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रेझेंट काळाकडे येऊ. बॅकग्राऊंड देणं महत्वाचं होतं कारण हा सगळा पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे ऐतिहासिक. आता असं काय झालं आहे की ज्याच्यामुळे हे आताचे जे मंत्री आहेत आणि जे काय त्यांच्या नातेवाईकांना लाभ किंवा त्यांना स्वतःला लाभ असं दिसत असताना ते सांगतायत की नाही याचा आमच्याशी काही संबंध नाही किंवा आम्हाला हे माहिती नव्हतं किंवा अमुक नाही तमुक नाही. आणि हे तुम्हाला महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या बाबतीत दिसतं आहे. म्हणजे तुम्हाला हे दिसेल की गेल्या काही, आपण वाईडर पर्स्पेक्टिव्ह नेहमीप्रमाणे बघू, तुम्हाला हे दिसेल, हे केवळ आजचं हे प्रकरण तर आहेच त्याच्यावर बोलूच, पण एक वायडर पर्स्पेक्टिव्ह बघा, 6 महिन्यात बघा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांच्याबद्दलची किती प्रकरणं बाहेर आलेली आहेत बघा. काय वेगवेगळी प्रकरणं आहेत. कोणाचं म्हणजे सगळ्यांची नावं आता घेत बसत नाही, तेवढा वेळ नाही, पण तुम्हाला माहितीये की शिवसेनेचे महायुतीतले जे आता मंत्री आहेत त्यांची काय प्रकरणं किंवा व्हिडिओ वादग्रस्त बाहेर येणं, काहीतरी होणं वगैरे असं झालेलं आहे हे आपण बघतोय. आणि त्याच्यामध्ये भूमिका काय शिवसेनेची किंवा एकनाथ शिंदेची किंवा त्या संबंधित मंत्र्यांची की नाही हा काहीतरी गैरसमज आहे, माझा काही संबंध नाही किंवा अमुक नाही तमुक नाही वगैरे, आणि काही पुढे झालं नाही. आता थोडस एक तोफ असा शब्द मी वापरतो, तोफ वळली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे वळली आहे असं आपण म्हणू, कारण एक मोठं प्रकरण आता त्यांच्या बाबतीत बाहेर आले. आणि गेल्या काही काळामध्ये मी तर असं एक 2-4 वेळा फ्री प्रेस जर्नलमध्ये एडिटोरियल लिहिलं की मला असं एक जाणवत होतं की एकनाथ खडसे यांचा चॅलेंज थोडा कमी करण्यासाठी भाजपनी अजितदादा पवार यांना थोडं जास्त जवळ घेतलंय
थोडं जास्त एम्पॉवर केलंय आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर तोफ डागली जाते, त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली जात आहेत आणि अजित पवारांच्या बाबतीत मात्र सॉफ्ट धोरण आहे असं अनालिसिस मी 2-4 वेळा गेल्या 6 महिन्यात लिहिलं. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे जास्त करून अल्पसंख्याक मतं वगैरे सगळी घेऊन परत महायुतीत येणार असल्यामुळे त्यांच्याबद्दल भाजपचं धोरण सॉफ्ट आहे की काय असं एक माझं इम्प्रेशन होतं. ते सगळं ह्याच्यात बदललं या प्रकरणात. आता तुम्ही बघा की 3-4 महिन्यावर निवडणूक आली असताना दे हॅव टार्गेटेड राष्ट्रवादी काँग्रेस ऑल्सो, हे अगदी क्लिअरली दिसतंय. म्हणजे हे सगळं मीडियात ज्या पद्धतीने कन्व्हेन्शनल मीडियात जितक्या मोठ्या प्रमाणावरती येत आहे त्याच्यावरून असं दिसतंय की ते व्यवस्थित त्याला हवा देऊन ते वाढवलं जात आहे, हा भाग आहे. पण मुळात आपण हा तुमचा जो प्रश्न आहे की अजित पवार म्हणतायत की माझा याच्यामध्ये काही संबंध नाही आणि माझा याच्यामध्ये मला हे माहितीच नव्हतं वगैरे, हे तितकं ऍक्सेप्टेबल होऊ शकत नाही. राजकीय एकंदर पर्स्पेक्टिव्हचा खेळ आणि परसेप्शनचा खेळ मला म्हणायचा आहे, किंवा एक इमेज बिल्डिंग वगैरेचा जो खेळ असतो त्याच्यामध्ये, की थोडं काळजीपूर्वक त्यांनी, त्यांच्या चिरंजीवांनी, त्यांच्या नात्यातल्या लोकांनी राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण शेवटी कागदोपत्री ही कंपनी आहे ना त्यांच्या मालकीची, त्या कंपनीने हा व्यवहार केला आहे, तो सरकारी कार्यालयात जाऊन नोंदला आहे, त्याच्यामध्ये पैसे दिले नाही दिले, व्यवहार ऍक्च्युअली झाला नाही झाला वगैरे हे सगळं सोडा, कागदोपत्री आहे ना. बरोबर. विरोधक कोणी जे असतील ते, काँग्रेस पक्ष या बाबतीत विजय वडेट्टीवार बघा तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहे ते, किंवा मीडिया, कन्व्हेन्शनल मीडिया आहे, मराठीतले चॅनल्स वगैरे, त्यांच्या सगळ्यांच्या हातात कागदपत्र आहेत. हो, कोणी हवेमध्ये बोलत नाहीये, हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत जी की सरकार दरबारी सादर होऊन रजिस्टर झालेली. आणि त्याच्यामध्ये ज्या कंपनीने हे अग्रीमेंट केलंय, व्यवहार झाला नाही झाला एक सेकंद बाजूला ठेवू, पण हे अग्रीमेंट केलंय की ही 42 एकर जमीन आम्ही घेतोय वगैरे, त्या कंपनीचे मालक पार्थ पवार आहेत. हे कागदावर आहे, हे डॉक्युमेंटेड आहे, हे रजिस्टर्ड. त्याच्यामुळे काय आता याच्यावर आपण बोलायचं, म्हणजे एक नैतिक भूमिका घेऊन काहीतरी ऍक्शन त्यांनी घेणं किंवा मग सगळंच उघड करणं की आम्हाला याच्यामध्ये ट्रॅप केलं जात आहे, हा दुसरा ऑप्शन आहे की बाबा हे राजकीय कारणासाठी मला आणि माझ्या मुलाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे, आम्हाला खरंच याच्यामध्ये काही माहित नव्हतं, पार्टनर्स होते त्यांनी काही केलं असेल किंवा अन्य काही कोणी केलं असेल वगैरे वगैरे, असा तरी एक स्पष्ट खुलासा सिट डाऊन प्रेस कॉन्फरन्स ज्याला आपण आपल्या टेक्निकल भाषेत म्हणतो ती केली पाहिजे. सिट डाऊन प्रेस कॉन्फरन्स अमेरिकन फ्रेज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सगळे दाखवता, बसता मीडिया बरोबर आणि व्यवस्थित तासभर सगळं एक्सप्लेनेशन देता. उभं राहिल्या मंत्रालयाच्या बाहेर किंवा कुठल्याही शासकीय ऑफिस किंवा पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभं राहून 1.5 मिनिटं बोलायचं आणि म्हणायचं की माझा काही संबंध नाही याच्यामध्ये, मला हे काही माहिती नव्हतं आणि निघून जायचं. असं करण्या इतकं छोटं प्रकरण हे नाही असं मला एक मीडियाकर्मी म्हणून वाटतंय. अजित पवारांची काय बाजू असेल, आपण त्यांच्यावर आरोप करत नाहीये हे स्पष्ट करतो. आपण त्यांच्यावर दोषारोप करत नाही, काही सिद्ध झालेलं नाही, पण त्यांनी एक्सप्लेनेशन आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मग निदान बाहेर येऊन त्यांचे कोण हे विरोधक आहेत राजकीय आणि कोणी हे केलेलं आहे किंवा केलेलं असू शकतं याची मला वाटतं 100% माहिती अजित पवारांकडे असणार. तेवढं नेटवर्क त्यांचं पुण्यात वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जबरदस्त आहे, माणसं त्यांची गल्लोगल्ली आहेत, सगळं आहे. त्यांनी बाहेर येऊन खुलासा द्यावा की अमुक अमुक आमचे विरोधक कोण जे आहेत, आमच्या हितद्वेषी ज्याला म्हणतात तसे आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असू शकते, त्यांनी केलेलं आहे, आम्हाला एन्ट्रॅप करण्यात आलं, एन्ट्रॅपमेंट हा सुद्धा एक भाग असतो. तर असं सगळं हे प्रकरण आहे प्रशांत. बर, म्हणजे खरं आहे की म्हणजे प्रकरण पुण्यातलं असताना म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणचं कुठलं असतं की ज्याच्या व्यवहाराची माहिती नाही अजित पवारांना, तर एक वेळ कदाचित म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवता पण आला असता. पण ज्या पुण्यामध्ये दर शनिवारी रविवारी अजित पवार असतात, सकाळपासून बैठका घेतात आणि सगळे जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, यांच्याशी सातत्याने त्यांचा संवाद असणार, तर हे प्रकरण त्यांना माहिती नसेल याच्यावरती विश्वास ठेवणं खरोखर थोडंसं जड आहे. चोरमारे सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये एक जी प्रतिक्रिया आली सुप्रिया सुळेंची आणि त्याच्यामध्ये त्यांनी पटकन पार्थ पवार यांना डिफेंड केलं की पार्थ असं करेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये, म्हणजे चुकीचं करेल असं मला वाटत नाहीये. तर या विधानानं थोडीशी जरा राष्ट्रवादीमध्ये पण काहीतरी अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या आल्या की असं आपण म्हणजे भूमिका का घेत नाहीये, बोलत का नाहीये. काय तुम्हाला या विधानातनं दिसतंय की सगळी पवार फॅमिली या सगळ्या प्रकरणामध्ये एकमेकांना डिफेंड करणं हे त्यांचंच म्हणजे नेहमीचं काम आहे? हा मुद्दा खरं प्रशांत महत्वाचा आहे की या सगळ्या प्रकरणात खरं तर एरवी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या पक्षासंदर्भात, या पक्षातल्या नेत्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हा पक्ष प्रचंड म्हणजे आक्रमक असतो.
त्यातलं कुणीही सापडलं की त्यावर त्यांचा सोशल मीडिया, त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते सगळे तुटून पडत असतात. प्रत्येक जण म्हणजे ईर्षेनं बोलत असतो त्यावर. पण या प्रकरणात सुप्रिया सुळे यांची सुरुवातीची ती प्रतिक्रिया आल्यानंतर कुणीही त्या संदर्भात शब्द काढलेला नाही तोंडातनं. मी काल त्यांच्या एका प्रवक्त्याला झी टीव्हीवर बघितलं बोलताना, पण त्याची सुद्धा तिथं भंबेरी उडवायला दिसली. म्हणजे तो सुरुवातीला त्यानं हे कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे सांगितलं, पण सुप्रियाताईंचा संदर्भ आल्यावर मग गोंधळला सगळं. तर मला वाटतं सुप्रिया सुळेंची ती कमेंट राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नव्हती, राजकीय ती पॉलिटिकली करेक्ट नव्हती. सुप्रिया सुळेंनी खरं तर या टप्प्यावर बोलताना आपण राजकीय दृष्ट्या आणि आपलं कौटुंबिक दृष्ट्या या दोन गोष्टी वेगळ्या करायला पाहिजेत. त्या वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होताना आज सुद्धा दिसत नाही. म्हणजे ते एक पॉलिटिकल करेक्ट असणं असतात, ते होत नाही. आणि ही पार्क संदर्भातली कॉमेंट तर अतिशय लूज अशी जातात. मी त्याच्याशी बोलले आणि तो म्हणला आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. हा तुमचा घरातला विषय नाही मुळात. पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा कौटुंबिक विषय नाही. अर्थात मी इथं बोलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मी असं म्हणत नाही की सुप्रिया सुळे यांनी लगेच अजितदादा पवार, पार्थ पवार यांचं हे करावं. शेवटी आपण कितीही माध्यम म्हणून हे केलं तरी शेवटी कुटुंब, कौटुंबिक पातळीवरचे संबंध, त्यांचे ते व्यक्ती पारचे असलेले वेगळे, या सगळ्या गोष्टी ते त्यांनी कसं डील करावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याबद्दल आपण त्याने अमुकच करायला पाहिजे होतं असा आग्रह आपण धरू नये, मी व्यक्तिशः धरणार नाही. पण जेव्हा सार्वजनिक व्यवहारातली गोष्ट असते, तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घ्यायची असते, त्यावेळी तुम्हाला त्या संदर्भात अतिशय प्रगल्भतेनं बोलायला पाहिजे. प्रसंगी काही वेळा प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं नाही. आता गोंधळ काय होतोय, जिथं बोलायला नको तिथं सुद्धा बोलायला जातात आणि मग पुढची सगळी अडचण होताना दिसते आपल्याला. म्हणजे त्यानंतर बघा जितेंद्र आव्हाड सगळ्या ह्याच्यात सगळं कसं अजित पवारांच्या पक्षात काही सापडलं की तुटून पडत असतात. मला अजूनही आव्हाडांच्या संदर्भात म्हणजे कुणी तुम्ही ऐकलं असलं बघितलं असलं बघा, मला अजूनही आव्हाडची अशी या संदर्भातली प्रतिक्रिया दिसलेली नाही. जयंत पाटलांच्या पासून अगदी आणि एमसीएचं इलेक्शन पण आहे 12 तारखेला, एमसीएच्या इलेक्शन मध्ये बिझी आहेत, तिथे पुन्हा सगळे एक असतात, ती गोष्ट वेगळी. तर पुन्हा म्हणजे त्या पक्षाच्या कुणीही म्हणजे एक काल मेहबूब शेख त्याची तारांबळ उडाली, ते आला बोलायला आणि पुढं काय सगळं बोलता आलं नाही. कुणीही त्या पक्षाचं बोललेलं नाही, कुणीही महत्वाचा नेता बोललेला नाही, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बोललेले नाहीत. कारण पुन्हा कसं आहे, ते पक्ष वेगळे असले तरी त्यांचे अनेक नेत्यांचे परस्परांचे असलेले व्यक्तिगत संबंध जिव्हाळ्याचे ते आहेतच. त्यामुळे उगीच अडचणीत कशाला या, दादांना वाईट वाटेल, दादा नाराज होतील, असं होतं. आणि इथं हे राजकारण आणि व्यक्तिगत संबंध याची गल्लत होताना दिसते. मला वाटतं ही मॅच्युरिटी या पक्षातल्या लोकांच्याकडे नाही. खरं तर या प्रश्नात सार्वजनिक पातळीवर बोलता येतं ना, तुम्ही चौकशी झाली पाहिजे, चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, हे म्हणायला यांना कुणी अडवले राजकीय पातळीवर. तिथं पार्कच्या व्यवहाराची नका चर्चा करू, पण जे काय आहे ते जे मुख्यमंत्री बोलतायत त्या मुख्यमंत्र्यांच्या टोन मध्ये बोलायला काय हरकत आहे ना. पण ते सुद्धा आणि या विधानामुळे झालं काय की कार्यकर्त्यांचा गोंधळ जो आहे, कार्यकर्त्यांचा प्रचंड संभ्रम झाला. कार्यकर्त्यांचा नाही, पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा गोंधळ झाला. म्हणजे कार्यकर्ते खालचे लांबचे कार्यकर्ते राहू दे, प्रवक्त्यांचा गोंधळ झाला, नेत्यांचा गोंधळ झाला. सगळ्यांना कुणाला यावर काय बोलावं, कसं बोलावं काहीच व्यक्त झालं नाही. त्यामुळे हाही एक मोठं ब्लंडर झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, सुप्रिया सुळेंची ती कमेंट हे त्या पक्षाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं ब्लंडर झालेलं आहे. आणि आता त्यांना यात काही रोल घेता येणार नाही. आता रोल कधी येईल त्यांचा, शरद पवार कधीतरी आज उद्या परवा कुठंतरी ज्यावेळी बोलतील त्यावेळी ते जे काय 2-5 वाक्यांची जी एक प्रतिक्रिया देतील ते अशाच पद्धतीचं काही चौकशी व्हावी, चौकशीतून करावी होईल. तर त्यानंतर मला वाटतं हे जे आता साचले पण आले ते मोकळं होऊन पुन्हा लोक बोलायला लागतील. तोपर्यंत मला वाटत नाही यात कुणी यावर बोलेल. शरद पवारांची पार्थ बद्दलची राजकीय म्हणजे सार्वजनिक जीवनातली शेवटची कमेंट ती त्या अयोध्येच्या विधानावरची होती की त्याच्या मताला मी कवडीची किंमत देत नाही आणि ते अपरिपक्व आहेत. आता गोंधळाचा उल्लेख तुम्ही केलात, महाभारतामध्ये पार्थ गोंधळलेला होता आणि त्याला त्याच्या कर्तव्य पथावर आणण्यासाठी श्रीकृष्णानं उपदेश केलेला होता. इथं पार्थ ठाम आहे आणि पक्ष गोंधळलेला आहे. त्यामुळे आता या पक्षाला उपदेश देण्यासाठी कोण काय म्हणजे सांगतं हे बघावं लागेल. पण रोहित सर, या सगळ्यामध्ये जे काही राजकारण चालू होतं, म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रात येतात आणि ते एक असं विधान करतात की भाजपला आता कुबड्यांची गरज उरलेली नाहीये.
आणि पाठोपाठ आपण हे सगळं बोलतोय की कशा पद्धतीनं शिंदेच्या पाठोपाठ आता अजितदादांची प्रकरणं बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आता हे तर प्रकरण अगदी घरातलं आहे, तर हे त्याच अर्थानं वाटचाल चालू आहे असं म्हणायचं. प्रशांत, पुन्हा एकदा एक रेफरन्स असा देतो, एक अलीकडे मी लेख लिहिला की टू बी ऑर नॉट टू बी, शेक्सपियरचं जे प्रसिद्ध आहे, टू बी ऑर नॉट टू बी, करावे की न करावे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि केवळ शिवसेना यांचीच नव्हे तर सही दिशा स्पष्ट नीती असं स्वतःला म्हणून घेणाऱ्या भाजपची सुद्धा आत्ता झालेली आहे. आणि ती कुठल्या बाबतीत झाली आहे तर ती येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वगैरे यांच्यामध्ये जागा वाटपांची अग्रीमेंट्स आपल्या अलायन्स पार्टनर्स बरोबर करावी का करू नये यावरनं झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही ठरत नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला माहिती आहे निवडणुकांमध्ये कार्यकर्ता केंद्रित निवडणुका असतात. लोकसभा निवडणूक आपल्याला माहिती आहे मोदी यांच्या नावावर, भाजपच्या कामावर आणि राष्ट्रीय अजेंड्यावर किंवा याच्यावर चालते. राज्याची काहीतरी अन्य बेनिफिट, डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट वगैरे याच्यावर चालली किंवा चालवली जाईल यापुढेही. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही नेहमी कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला खुश ठेवणे, त्याचं म्हणणं काय हे ऐकून घेणे, अशा पद्धतीने चालते. आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी असते की 20 वर्ष जर मी पक्षासाठी काम केलंय तर मला यावेळी नगर सेवका निवडणुकीचं तिकीट मिळावं. आणि तसा प्रचंड दबाव आतून इंटरनली भाजपवर आहे, शिवसेनेवर आहे, सगळ्यांवर आहे. आणि जागा वाटप जर तुम्ही केलं तर अर्ध्याच जागा आपल्याकडे उरणार, मग आम्हाला तिकीट मिळणार नाही. त्यामुळे जागा वाटप नको असा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा भाजपला आग्रह आहे. तर कार्यकर्त्यांचा आग्रह एका बाजूला आणि वरून येणारं, दिल्लीतून येणारं प्रेशर किंवा थिंक टँक करून ज्या गोष्टी ठरतात ते दुसऱ्या बाजूला, अशा द्विधा मनस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम थोडीशी अडकलेली आहे. त्यामुळे त्यांनी असं ठरवलंय, अशी माझी माहिती आहे, की मुंबईमध्ये, तुम्हालाही माहित असेल आता सगळ्यांना ते माहित झालंय, की मुंबईमध्ये दे विल फाईट युनायटेड. मुंबईमध्ये महायुती एकत्रित जागा वाटप करून निवडणूक लढेल. अन्य शहरांमध्ये वेगवेगळी, आणि ज्याला त्यांनी मैत्रीपूर्ण लढत असं नाव दिलंय, जो की एक मोठा ऑक्सिमोरॉन आहे माझ्या दृष्टीने. मैत्रीपूर्ण आणि लढत हे शब्द काही एकत्र राहू शकत नाहीत. पण त्यांनी असं ठरवलंय की पुणे, ठाणे, नागपूर, अन्य शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू. आता हे स्वतंत्र लढू एकदा ठरल्यानंतर आपला आजचा विषय येतो तो असा की अजित पवार हे पुणे जिल्हा आणि पुणे शहरामध्ये फॉर्मिडेबल फोर्स आहेत, याच्याबद्दल कोणी म्हणजे काही त्याच्यात वादच नाही. ही इज व्हेरी पॉवरफुल इन पुणे सिटी डिस्ट्रिक्ट, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, बाकी सगळं असो. त्या ठिकाणी भाजप काय करणार हे मला सांगा तुम्ही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकमेकांना खांद्याला खांदे लावून, मांडीला मांडी लावून बसणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सगळे कॅबिनेट निर्णय एकत्र घेत आहेत वगैरे. मुंबईपासून 150 किलोमीटर पुण्याकडे आल्यावर, पुणे शहरात एंटर झाल्यावर एकमेकांच्या विरोधात भाषणं देणार, एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार, एकमेकांच्या विरुद्ध लढणार. 25 वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होऊन प्रशांत, त्याच्यामध्ये 25 पैकी 23 वर्ष अगदी तळागाळाच्या लेव्हलपासून मुंबईच्या लेव्हलपर्यंत घड्याळ आणि कमळ हे एकमेकांशी अशी टक्कर राहिलेली आहे पुण्यात, मुंबईत, सगळीकडे, विशेषतः पुण्यामध्ये. आणि ती फक्त महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये नाही, तर ती सगळ्या प्रकारच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायट्या, साखर कारखाने, जिल्हा परिषद असेल, बाकी काही असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्याच्यावरचा ताबा, त्याच्यामध्ये लढाई कोणाची राहिली आहे तर कमळ विरुद्ध घड्याळ अशी राहिलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी लाट 14 सालापासून सुरू झाली. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड हे अत्यंत महत्वाचं पॉवरफुल केंद्र आहे, त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं. पिंपरी चिंचवड महापालिका, सगळा औद्योगिक पट्टा महाराष्ट्राचा, आणि पुणे, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी राष्ट्रवादीच्या लोकांना भाजपकडे वळवून सगळ्यांच्या SUV वरची घड्याळं हटवून तिथे कमळं चिकटवलेली आहेत. त्यामुळे आता ह्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत काय होणार, म्हणजे मुळात अजित पवारांकडे असलेली माणसं आता ती कमळाबरोबर आहेत, पण आता अजित पवारही कमळाबरोबर आलेले आहेत. जागा वाटप होतंय, नाही होतंय, आता नाही होत असं ठरलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये भाजपची स्पर्धा ही काँग्रेस किंवा शिवसेनेची किंवा अन्य कोणाशी नाही, किंवा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी नाही, ती अजित पवार यांच्याशी आहे. या दोन महत्वाच्या महापालिकांचा सगळा खेळ हा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्या प्रेक्षकांनी, की पुणे आणि पिंपरी चिंचवड या मुंबई खालोखालच्या महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या 2 महापालिका आर्थिकदृष्ट्या आहेत. त्याच्यामधल्या राजकीय लढाईचे हे सिम्पटम्स आहेत, हे जे तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये एकमेकांना डिफेन्सिव्हवर टाकणे, बॅकफुटवर टाकणे, जर काही कुरघोडी झाली किंवा निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणं न येणं हा विषय झाला
महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा हे ठरवण्याची वेळ आली तर आपल्या हातामध्ये एक ट्रम्प कार्ड पाहिजे, एक एक्का पाहिजे. बरोबर. आणि तो एक्का असा असेल की तुमच्या विरोधात हे प्रकरण आमच्याकडे आहे आणि आम्ही याच्यावर पुढची पावलं टाकू शकतो. हे वाईडर चित्र महाराष्ट्राने लक्षात घ्यावं. हे राजकारण आहे, याच्यामध्ये काही होणार नाही. एकनाथ खडसे यांना जसा राजीनामा द्यायला सांगण्यात आलं तसा अजित पवारांना द्यायला सांगण्यात येणार नाही. हे आपले पार्थ पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आत्ता काही नाही. पण काल सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रॉमिनंट मराठी चॅनलला स्पष्टपणे फोनरमध्ये सांगितलं की आत्ता कंपनीच्या सगळ्या मालकांवर कारवाई होत नाहीये, याचा अर्थ पुढे होणार नाही असे नाही. हे महाराष्ट्रातले एक नेते सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत चॅनलवर जाहीरपणे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हे ट्रम्प कार्ड आहे, हा हुकमी एक्का आहे, जो की महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित वापरला जाईल किंवा आधी वापरला जाईल किंवा काही. हे चित्र महाराष्ट्राने लक्षात घ्यावं. बाकी जमिनीचा व्यवहार आता रद्द झाला आहे. सरकारी जमीन आहे ती सेफ राहिलेली आहे, चांगली गोष्ट आहे. एक पाऊल त्यांना मागे जायला लागलं. माध्यमांची शक्ती परत एकदा दिसली आणि सगळं आलमेल आहे असं समजून पुढे आपापल्या प्रचाराचं काम हे पक्ष आता करायला लागतील असं मला अपेक्षित आहे. प्रशांत. बर, म्हणजे थोडक्यात या सगळ्या प्रकरणामध्ये हे असे बरेच राजकीय अँगल दडलेले आहेत ज्याची आपण आता चर्चा केली. चर्चेच्या शेवटी मला फक्त एक प्रश्न थोडक्यात विचारायचा आहे. या संपूर्ण प्रकरणामधून अजित पवारांना नेमका काय धडा मिळालेला आहे किंवा त्यांच्या पक्षासाठीची शिकवण नेमकी काय आहे असं तुम्हाला वाटतंय? चोरमारे सर आणि रोहित सर दोघांनी थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल. हा, मी अगदी थोडक्यात बोलतो कारण विजयजींना बोलू द्या जास्त. पण मला असं वाटतं की अजित पवार इज टू सिनियर फॉर अस टू गिव्ह कॉमेंट. म्हणजे अजित पवार यांची एकंदर अनुभव, त्यांचं एक आवाका, त्यांचा जनसंपर्क, त्यांची सगळी ग्रासरूट कनेक्ट वगैरे इतका मोठा आणि इतका प्रचंड आहे. आपल्यापेक्षा या विषयातलं खूप जास्त त्यांना कळतं, उघड आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. आणि राजकारण हे त्यांना कोणी शिकवायची गरज नाही, त्यांना सगळं जास्त माहिती आहे. आपण त्याच्यावर काय कॉमेंट करणार. तरी एकच वाक्य मी बोलतो की त्यांनी अतिशय कॉशियस राहायला पाहिजे. त्यांच्या सगळ्या जनसंपर्क, त्यांची लोकप्रियता, ठराविक ग्रामीण याच्यातली त्यांची लोकप्रियता, त्यांची भाषणं, त्यांच्या सभा, हे सगळं मी बघितलेलं आहे. एकच थोडंसं होतं की काही वेळा ओव्हर कॉन्फिडन्स, काही वेळा आपला कब्जा आहे, आपलं हे आहे, असं एक त्यांचं जे त्यांची स्टाईल जी आहे वागण्याची आणि बाकी सगळी, त्याच्यामध्ये त्यांच्या जवळचे काही लोक ऑफ द रेकॉर्ड बोलतानाही सांगतात की दादा जरा जास्त कॉन्फिडन्स मध्ये असतात, जरा जास्त त्यांचं हे. तेवढाच भाग आहे ते आणि त्यांचे नातेवाईक यांनी थोडं सावध राहणे. या सगळ्या पुढच्या आगामी वर्षांमध्ये येणाऱ्या खेळामध्ये सावध राहणे आणि थोडंसं जरा माध्यमांशी जास्त मैत्री ठेवणे असा एक मी सल्ला देईन. आपण माध्यमातले आहोत म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो की त्यांना माध्यम म्हणजे आपली शत्रू आहेत किंवा माध्यमात काय येऊ दे मला काय फरक पडत नाही असं जर वाटत असेल, तसं वाटतंय असं मी म्हणत नाही, पण वाटत असेल तर हा धडा आता आहे की माध्यमातून काय होऊ शकतं आणि इमेज बिल्डिंग आणि परसेप्शनचा खेळ हा कसा असतो. अर्थातच गुलाबी जॅकेट एक्सपेरिमेंट त्यांनी जे केलं मागच्या विधानसभा निवडणुकीत, त्याच्यातून त्यांना ह्या परसेप्शनचा सगळा गेम आणि काय जो आहे तो सगळं कळलेलं आहे. त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंटही केली, त्याच्यातून त्यांना रिटर्न्सही मिळाले, त्यामुळे ती बाजू त्यांनी केलेली आहे बरोबर. पण या पुढच्या काळात सुद्धा त्यांनी जरा थोडं कॉशियस राहावं आणि परसेप्शन या विषयाकडे थोडं लक्ष द्यावं, एवढाच भाग आहे. प्रशांत. विजय, 2 टप्प्यात मी हे करेन. पहिली गोष्ट, अजित पवारांची एक गोष्ट आहे, त्यांची गाडी सुसाट धावत असते आणि जेव्हा गाडी सुसाट धावते तेव्हा ऍक्सिडेंट अपरिहार्य असतो. आणि असे अजित पवार ज्या वेळी त्यांची गाडी सुसाट धावली आहे त्यावेळी अनेक टप्पे 1, 2, 3, 4, 5 हा पहिला अपघात नाही त्यांच्या राजकीय जीवनातला. आतापर्यंत 5-6 असे मोठे अपघात झाले. त्या अपघातातून ते सही सलामत सुखरूपपणे बचावलेले आहेत आणि आता आपण अत्यंत सेफ झोन मध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्या गाडीला अपघातच होणार नाही अशा एका प्रचंड फाजील आत्मविश्वास असताना हा अपघात झालाय हे लक्षात घ्या. म्हणजे हा अपघात कुठल्या टप्प्यावर झालाय त्यांचा. तर मला वाटतं ही फार मोठी त्यांच्यासाठी शिकवण आहे, धडा आहे की रोहित म्हणले तेच की तुम्ही फार आत्मविश्वास असतात त्यावेळी गोंधळ करत असता किंवा गोंधळ होत असतात. आता या प्रकरणात ते जे सांगतायत रोहित म्हणलं त्याच्याशी मी सहमत आहे की आपण वाट बघूया चौकशीची. आपण मागं ज्यावेळी जय श्रीराम आणि तत्सम पार्थ संदर्भात अगदी 2-3 दिवस विषय चालला त्यावेळी सुद्धा पार्थ आणि त्यांच्यात जो कम्युनिकेशन गॅप आहे तो त्यावेळी दिसून आलेला होता आणि वेळोवेळी दिसून आलेला आहे. आता या व्यवहाराच्या बाबतीत ते म्हणतायत तसं मला काहीच माहित नव्हतं का असं असू शकत नाही. काही माहिती असेल पण यातले सगळे तपशील सगळे संदर्भ माहिती असतीलच असं आत्ता आपण म्हणू नये.
म्हणजे वाट बघावी यात. आता अजून त्यांच्या ते म्हणतायत तसं त्यांच्या कार्यालयाचा, त्यांचा स्वतःचा, या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड कधीतरी येतात ना. या CDR पासून सगळ्या गोष्टींच्या पर्यंत हे CDR ज्यांनी कुणी हे प्रकरण बाहेर काढले ते कलेक्टरच्या फोनचा CDR काढू शकतात ना, मिळू शकतो त्यांना त्या यंत्रणेला. त्यातून त्यांचे आता अर्थात कलेक्टर म्हणून त्यांचे फोन झाले असतील, पण तरी सुद्धा या प्रकरणाच्या अंतर्गत काय तपशील किंवा कलेक्टर पुढे मागे काहीतरी ऑफ द रेकॉर्ड सांगतील किंवा भाजपच्या गोटातून हळूच सांगितलं जाईल की असं असं हे केलेली होती, या तारखेला फोन केला होता कलेक्टरना त्यांनी. या सगळ्या गोष्टी तपशीलवर बाहेर येतील. आपण आता इतकं सगळं आलंय तर आता काही यात लपून राहील असं मला वाटत नाही. त्यामुळं आपण या सगळ्या चौकशीच्या संदर्भातली वाट बघूया. दुसरा मुद्दा, हे पहिलं आहे. दुसरी जी गोष्ट मला यातली बोलायची आहे ती अशी की म्हणजे यात अजितदादांचं काही चुकलेलं नाही असं नाही. अजितदादा इथं यात दोषी आहेतच. त्यांच्या मुलाचा थेट इथं करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराशी, सरकारी जमीन लाटण्याची, हडपण्याशी संबंध आहे. त्यामुळं ते त्यात त्यांचा आत्ता किती सहभाग नसला तरी ते त्यात दोषी आहेत असं माझं सकृतदर्शनी मत आहे. हे बोलून मी पुढच्या गोष्टी बोलतोय. नाहीतर असं मी म्हणत नाही की ते त्यांचा काही दोष नाही, ते निर्दोष आहे, निष्पाप आहे, असं नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुण्यातल्या सगळ्या गोष्टींची त्यांना खडानखडा माहिती असते. कुठं काय पडीक एखादा प्लॉट रिकामा असला तरी ते त्यांना जातात रस्त्याने दिसला तरी ते त्याची माहिती घेत असतात. जमिनी संदर्भात त्यांच्याकडे खूप अद्ययावत, म्हणजे ते सगळं त्यांच्याकडे ते काय भूखंडकोश आहे भूखंडकोश त्या बाबतीत बाबा काय त्यांना माहिती असं आपण म्हणू शकत नाही. पण दुसरी हे सगळं गृहीत धरून मला दुसरं असं दिसतं की महाराष्ट्रातला मीडिया, मराठी मीडिया, मग तो मुद्रित माध्यम असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील. मी मागे एका मंत्रालयातल्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासमोर बोललेलो होतो, या सगळ्या पत्रकारांच्या कार्यक्रमात बोललेलो होतो की महाराष्ट्रातली माध्यमं, महाराष्ट्रातली पत्रकार हे अजित पवार यांच्या बाबतीत नेहमीच पक्षपाती राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या संदर्भात त्यांच्या उत्तम गोष्टींचं कधीही त्यांच्या संदर्भात कधी चार कौतुकाचे शब्द कोणी लिहिलेले नाहीत, चार कौतुकाचे शब्द कोणी बोलले नाहीत. ते धडाधड निर्णय त्यांच्या पत्रकार पैशाने दाखवणं म्हणजे त्यांची बाब. पण त्यांच्या संदर्भात कुठलीही निगेटिव्ह गोष्ट ही माध्यमांची हेडलाईन होत असते. हे मी तुलनात्मक बोलतोय, म्हणजे लक्षात घ्या. हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांशी संबंधित कुणाची असती तर माध्यमांनी असं इनिशिएटिव्ह घेतला असतं का? मोहित कंबोजच्या संदर्भात इतक्या गोष्टी घडल्या, तेच म्हणणार होतो. तर त्या संदर्भात या जे प्रसार माध्यम अजित पवार, पार्थ पवार सगळं खंगाळून काढतायत ते तिथं कितपत खाली गेले. मदर डेअरीची जमीन 1200 किती कोटींची अदानीला अगदी मोजक्या ह्याच्यात दिली, त्याच्या संदर्भात माध्यमांनी किती त्या संदर्भात गोष्टी चालवल्या किंवा त्या संदर्भातल्या ह्याच्या संदर्भात बोलले. तर वर्षा गायकवाड पत्रकार परिषद घेऊन दमल्या. त्यात कोण विचारत नाही. ही मध्यवर्ती धारातली प्रसार माध्यमं ही आता आपल्या सोयीचं सगळं करत असतात. त्या दृष्टीने अजित पवार किंवा पवार फॅमिली ही त्यांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट असते. त्यामुळं हे सगळं चालतं. आणि देवेंद्र फडणवीस आणि तत्सम संबंधित या प्रकार जयकुमार गोरेंचं जे मध्ये प्रकरण ज्या तुषार खराच्या संदर्भानं जे प्रकरण आलं होतं त्या प्रकरणात भारतीय देवेंद्र फडणवीसांसोडच्या जवळचा सोडून अन्य कोणी नेता असता तर तो आज मंत्री असता का? एवढ्या गंभीर प्रकरणात अनेक प्रश्न विचारता येतील. ती जागा नाही. पण इथं अजितदादा या प्रकरणात गाफील राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या कडून झालं असेल तर ते त्यात त्यांनाही त्याची जबाबदारी नाकारता येणार नाही असं माझं मत आहे. जमीन व्यवहाराचं हे सगळं प्रकरण 2 दिवस आकडे आणि इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत होतं. पण त्याच्या पलीकडचं याच्यामध्ये जे दडलेलं राजकारण आहे, जे विविध अँगल्स आहेत ते आपल्या दोन्ही पाहुण्यांनी अतिशय सखोलपणे उलगडून दाखवलेले आहेत. व्यवहार तर रद्द झालेला आहे. आता पश्चाताप घेण्यासाठी पार्थला प्रीती संगमावरती अजित पवार पाठवतायत का आपल्याला माहिती नाहीये, पण तो नक्की जाईल आणि या सगळ्याचा एक पश्चाताप बोध त्याला पण होईल अशी आपण आशा करूयात. पुढे नेमकं काय होतंय, 1 महिन्यांचा कालावधी चौकशी समितीला देण्यात आलेला आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सुरू झालेल्या असताना, म्हणजे बिगुल तर वाजलेला आहे, आता नगर परिषदा होत आहेत, महापालिका येईपर्यंत ही हवा आणखीन तापत जाईल. पुन्हा अजून याच सरकारमधली काही नवीन प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचतील आणि कदाचित त्यावेळी पुन्हा एकदा नव्यानं चर्चा आपल्याला या सगळ्याची करावी लागेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. प्रेक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.